गणपती बाप्पा मोरया. तर हे गाइस वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आम्ही चाललोय इथे सिद्धिविनायकला. आता सकाळचे 4 वाजता निघालोय आम्ही घरात ना. आता 5 वाजायला आले. ऑलमोस्ट आता पोहोचलोच आहे. प्रभादेवीला उतरलोय. प्रभादेवीवरनं कसं जवळ आहे ना सिद्धिविनायक. सो आता तिकडे सिद्धिविनायकला जातोय. आज बाप्पाचा बड्डे आहे. सो बघूया गर्दी भेटेल आता. मी आणि गणेश आहे फक्त. दाखवतो तुम्हाला जाऊन सिद्धिविनायकचे दर्शन वगैरे दिलं होतं तुम्हाला. चला. तर हे बघा आम्ही लोक सिद्धिविनायकला आलो आहे आणि आरती चालू आहे वाटतं बाई. आरती चालू आहे आतमध्ये. आरती चालू आहे. 5 वाजलेत परफेक्ट. 5 वाजता पोचलोय. आतमध्ये जातो. गर्दी तर एवढी वाटत नाही इकडे. इथे पण पब्लिक गर्दी. आय थिंक सो आहे गर्दी. आतमध्ये येतो आवाज. मोरया गणपती बाप्पा मोरया. गर्दी हाय, फुल गर्दी आहे. आतमधला लोक आवरत. चल चल चल. हा हा चल 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 चल. बघा आता मी 2 फुलं घेतल्यात आणि त्या आरती चालू आहे सगळं. सकाळची काय आवड आहे. लाईनीत लागला पहिला आपण राहिला. हे बघा इकडे पालख्या सुद्धा आल्या. कामाच्या वाटतात पालख्या आल्या. इकडनं मूक दर्शनची लाईन आहे. ही मूक दर्शनची लाईन आहे. पालख्या आल्या. 2 पालख्या तिथे. आपण डायरेक्ट मेन लाईनीत लागूया. अजून एक पालखी. 3-4 मी फुलं घेतली आहेत आणि आम्ही जाऊन आता चप्पल पण काढून आलोय. डायरेक्ट लाईनीत लागतं. खूप गर्दी असेल. चल चल चल. लाईन फास्ट लागते. चला. चालूच राहते. पण झालं माझा पण नाही. पालख्या आल्या. भारी लाईन आहे. पण पटकन आलो एवढी. हे बघ इथे खूप लाईन आहे. इकडनं इथे आम्ही लोक खूप पुढे आलाय. आता इकडेच राहिलं आहे. अर्धा तास. किती? 6 वाजले. 6 वाजले. 5 वाजता आम्ही लाईनीत उभे राहिलो. तिथे होतो 5 वाजता. पावणे वाजता आपण इथं आलो. चालू होती. मस्त मस्त होईल दर्शन आरामात. तर हे बघा हा जो झाड आहे ना इकडे मेन सिद्धी बाप्पा आपल्या इथे भेटलेले आणि इकडे आहे ना मेन बाप्पा भेटलेले. तर इकडे आपण एक फूल चढवायचं असतं म्हणून मी 2 फूल घेतले. एक बाप्पासाठी आणि एक इथे ह्याच्यासाठी झाडासाठी. इथे एक आपण इथे फूल चढवलं. आता मला माझ्या मम्मीने सांगितलेलं की इथे गणपती बाप्पा भेटलेले असं काहीतरी स्टोरी आहे. एवढी तर परफेक्ट माहिती नाही पण एक फूल मी इथे ठेवतो. एक फूल इथे ठेवलं आहे बघा आणि एक आतमध्ये बाप्पाला द्यायचं असतं. 2 फूल द्यायचे. चला. गर्दी बघ. काही गर्दी बघ जरा. बघ
अजून आम्हाला अर्धा तास पाऊण तास तर जाणारच. तेव्हा इकडनं असं दिसतोय देवाचं दार, तिकडे आहे बाप्पा. आणि अजून वर्धावरत तर चालूच आहे, सगळीकडे ओरडत आहे, सगळीकडे ओरडत आहे. तर बघा गाईस प्रॉपर 7 वाजता झाले आहेत आता 15 मिनिटाचे. पुरे 2 तास झालेत आम्ही पण लाईनमध्ये आहे. आम्ही पोचलो नाही, त्याला कामावर जायचं आहे, याचा अजून झाला नाही अजून काय. आणि ते बघा अजून तिथे आहे, अजून एवढा फिरायचं आहे आपल्याला. समजा अर्धा तासाचा अजून आहे. दर्शन घ्यायला भेटतात फक्त 10 मिनटं, पटकन जायला लागेल. 10 मिनटात पटकन जायला लागेल. आता आम्ही लोक मेन दरवाजेत आलो आहे. तर तिकडनं असं डायरेक्ट आतमध्ये जातात आणि आतमध्ये असे 3 लाईन आहेत. बघा आतमध्ये 3 लाईन येतात. 3 लाईन, एक तर हे असते का बोलतात, एक 100 रुपयाची लाईन असते, एक त्या साईडने लाईन असते आणि एक या साईडला. आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि बाई त्या साईड 100 रुपयाची लाईन आहे. इकडे 100 रुपये देऊन तुम्ही असे इकडनं थोडे कमी लोकांमध्ये तुम्ही लोक जातात. असं आहे, डोनेशन असतं तर 100 रुपये. आणि तिकडनं अर्धा पूल, एक पूल तर इथे दिला, हे अर्धा पूल हे व्हायला आला, पूर्ण मुरजायला आला. आता आम्ही लोक फायनली 2 तासानंतर पोचू. तर आता आम्ही लोक बाप्पाच्या दारात जातो आहे. आतमध्ये गणपती बाप्पा ह्याच्या आतमध्ये बाप्पा आहे. आतमध्ये दाखवायला भेटेल की नाही माहीत नाही, शूट तर करणं अवेलेबल आहे. तो दर्शन घेतो, दाखवतो. फुल क्राऊडेड आहे, फुल क्राऊडेड आहे. आणि हा बघा माझा सस्ता सिनेमॅटिक टेकर, सिनेमॅटिक टेक घे माझ्यासाठी थोडी. तर आता आम्ही लोक सिद्धिविनायकला मधनं निघालो आहे. बघा बाहेर आलो आहे जस्ट सिद्धिविनायकमधनं. आणि प्रॉपर 2.5 तास गेले माझे. पावणे 5ला आपण आलेलो ना, 6:15ला. आणि बरोबर आतमध्ये मी घेतलो, आतमध्ये दर्शन केला. आणि व्हिडिओ तर जास्त काढायला भेटली नाही, बट थोडीशी क्लिप घेतली आहे. आता आम्ही चाललो घरी जाऊया ना. हा शेटांचा कामाला जाणार आणि मी जाणार मस्त घरी. हा ब्लॉग पटकन तुम्ही आजच बघा 1 वाजता. 13 तारीख ना, 13/2/24 तारीख येते. आजच तुम्ही बघाल पटकन ब्लॉग. आणि काही माझ्यामुळे झालं, मी बोललो असं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. हा ब्लॉग एंड नाही करतो, इकडे सबस्क्राईब करा जरा. अजून आज आम्ही चारकोपचा राजा वगैरे फिरायला जाणार आहे. चल चारकोपचा राजा फिरताना दाखवतो.